आपण कुठे चाललोय सर्वजण? मोरूची चिंचोली. बघू इकडे बघ. इकडे आपण बघू शकता खूप मोठा पार्किंग स्लॉट आहे जय मल्हार कृषी पर्यटनचा. इकडे भरपूर आपण आपल्या कार पार्क करू शकतो. खूप मोठा पार्किंग स्लॉट आहे आणि आता आपण चाललो आहे तिकीट काढण्यासाठी. चला आता आपण भेटूया माझ्या मित्रपरिवार आणि माझ्या फॅमिलीला. ते आधीपासून इथे माझी वाट पाहत आहेत. त्यांनी ऑलरेडी तिकीट काढून ठेवलेलं आहे. ते माझीच वाट पाहत होते. भेटूयात माझ्या सर्व मित्रांना. आणि आता आपण पुढे जाणार आहोत आणि आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. चला तर मग. आज सर्व मित्रमंडळी आम्ही मोरोजी चिंचोली वॉटर पार्कला आलो आहोत. सर्व मित्रांची फॅमिली. हे फिरायला यांचे विषय चालले स्कूलचे. आपण तिकीट काढल्यानंतर आपली इथून एंट्री होते आणि आपल्याला असा एक बँड दिला जातो. तो जो बँड आहे तो स्कॅन करून आपल्याला असा प्रवेश मिळतो आणि आपण आतमध्ये गेल्यानंतर पाहू शकता आपण जसे आतमध्ये एंट्री करतो तसं लेफ्ट साईडला आपल्या इथे वेलकम ड्रिंकचा सेक्शन आहे. वेलकम ड्रिंक झाल्यानंतर आपण इथे पाहू शकता हा जो आहे तो पूर्ण डायनिंग हॉल आहे सकाळच्या ब्रेकफास्टसाठी. इथे ब्रेकफास्टमध्ये आपल्याला मिसळ पाव मिळते आणि चहा मिळतो. तर खूप मोठा एरिया आहे जिथे सर्व बैठक व्यवस्था केलेली आहे. म्हणजे कितीही जरी गर्दी असेल तरी या बैठक व्यवस्थेमध्ये अतिशय व्यवस्थितरित्या ही मॅनेजमेंट जय मल्हार कृषी पर्यटनांनी केली आहे. आता सकाळचा नाश्ता झालेला आहे आणि सर्वजण आता वॉटर पार्कच्या दिशेने जात आहेत. सर्वांना एकच उत्सुकता आहे की आज दिवसभर पाण्यातून बाहेर यायचं नाही आहे आणि वॉटर पार्कच्या सर्व ॲक्टिव्हिटी आज अनुभव घ्यायचा आहे. इथे आपण पाहू शकता आता सर्व बच्चे कंपनी आणि सर्व महिला मंडळ यांना एकच उत्सुकता आहे की आपण आता खूप पाण्यात खेळायचं आणि वॉटर ॲक्टिव्हिटी करायच्या. आणि माझे सर्व मित्र थोडेसे पाठीमागे राहिलेत. आता आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर आपण इथे बघणार आहोत अंतराळ सफर. इथे खूप अशा मस्तपैकी सायंटिफिक अंतराळ सफरचं एक म्युझियम त्यांनी बनवलं आहे. आता आपण जात आहोत आतमध्ये बघण्यासाठी अंतराळ सफर.
अंतराळ सफर झाल्यानंतर आपण पाहू शकता हे आहे ॲक्च्युअल वॉटर पार्क, जिथे आपण पाहू शकता किती मोठा स्पेस आहे आणि इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत आणि यांचे वेगवेगळे गेम्स आहेत. त्याच्या थ्रू आपण या वॉटर ॲक्टिव्हिटी करू शकतो. अतिशय सुंदर हा बनवलेला वॉटर पार्क आहे जय मल्हार कृषी पर्यटन यांनी. खूप सुंदर. आता थोडंसं पुढे गेल्यानंतर इथे हे आपण बघू शकतो काही रोपवे सायकल्स आहेत, रोपवेच्या काही ॲक्टिव्हिटी आहेत आणि आपण तसंच आपण सर्व ॲक्टिव्हिटी आता पूर्ण करून थोड्या वेळाने आपण ह्या वॉटर पार्कचा जो आनंद आहे तो सर्वजण घेणार आहोत. पण पहिल्यांदा आपण ॲक्टिव्हिटी करणार आहोत. आपण बघू शकता इथे खूप ॲक्टिव्हिटी आहेत. आपल्या आता बाहेरल्या ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आता सर्वजण इथे आले आहेत पाण्यात भिजण्यासाठी. सर्वांनी आपले आपले कॉस्ट्यूम आता परिधान केलेले आहे. आपण पाहू शकता सर्वजण आता रेडी आहेत पाण्यात उतरण्यासाठी. सर्व फॅमिली मेंबर्स, मित्रमंडळी आणि बच्चे कंपनी यांनी आपले आपले कॉस्ट्यूम घालून पाण्यात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. पलटना भी जा रही है वाटर पार्क के एक्चुअल थ्रिल का एक्सपीरियंस करने. Sol y arena, oh so bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high, feel the heat bajo el sky. Baila, baila, sin parar. Shake your body, shine like stars. Baila, baila, en el mar. Keep it going, no queda igual. Luna llena, shining down. Pies descalzos on the ground. Latido fuerte, boom boom boom. Take me higher, feel the zoom. Ooh yeah, break it down, feel the sway. Cerca de mí, don't run away. Tempo beats, let's ignite. Dance with me through the night. Baila, 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 sin parar, sin parar. Shake your body, shine like stars. Baila, baila, en el mar. Keep it going, no queda igual. Break it down, feel the sway. Cerca de mí, don't run away. Tempo beats, let's ignite. बराच वेळ पाण्यात भिजल्यानंतर आता सर्वजण आम्ही इथे आलो आहोत लंच करण्यासाठी. सर्वांनी आपली आपली लंच थाळी घेतलेली आहे. लंचमध्ये खूप सारे आयटम आहेत की जे अगदी ताटात पुरतसुद्धा नव्हते. आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो पशुपक्षी आणि काही प्राणी त्यांनी संग्रहालय केलं आहे ते पाहण्यासाठी, जिथे लहान मुले खूप उत्सुक होती.
यानंतर आपण पाहू शकतो हे खूप मोठं मैदान आहे, जिथं त्यांनी खूप मस्तपैकी बैठक व्यवस्था केली आहे. दुपारचं जेवण झाल्यानंतरून बरेचसे पर्यटक इथे खूप स्वस्तपणे शांतपणे बसतात बेंचवरती. आणि इथे ट्रॅक्टर राईड बैलगाडी राईडसुद्धा आहे. आपण थोडंसं पुढं जाऊयात आणि आपण तुम्हाला दाखवूयात की यांनी कसे बैठक व्यवस्था केली आहे. खूप छान बैठक व्यवस्था केली आहे. एक पूर्ण फॅमिली इथे आरामात निवांत वेळ घालवू शकते सावलीत बसून. हे आपण बघू शकता, हा आहे ट्रॅक्टर आलीचा ट्रॅक्टर. आपण थोडे पुढे जाऊयात. इथे खूप सारे झोके आहेत. मुलांची खूप उत्सुकता आहे झोक्यावर बसण्याची आणि त्यांच्या गेम्स खेळण्याची. उसाचा रस पिऊन झाल्यानंतर सर्वांनी पुन्हा एकदा पाण्यात जाण्याचा निर्णय घेतला आणि वॉटर पार्कचा हा अनुभव आमच्यासाठी अविस्मरणीय होता. कारण माझे सर्व जवळचे मित्र आणि त्यांच्या फॅमिली, आम्ही सर्वांनी हा दिवस खूप आनंदात आज आम्ही घालवला. धन्यवाद मित्रांनो. मी माझा ब्लॉग इथेच संपवतो. आपला सपोर्ट असाच राहू द्या. धन्यवाद.